अबकडं वर्गीकरण 8 दिवसात लागू करावं यासाठी मातंग समाज सध्या आक्रमक झाला आहे. फक्त बीडमधलंच नाही तर अख्ख्या महाराष्ट्रामधलं. सध्या माझ्यासोबत मातंग समाजाचे काही विविध लोक आहेत. सध्या यांची एक बैठक पार पडली आहे. फक्त बीड जिल्ह्यातच नाही आहे तर मातंग समाज पूर्ण महाराष्ट्रातून येणार आहे. कुठे तर मुंबईमध्ये, आणि तेही पायी. इथून बीडमधून ही सुरुवात होईल ते मुंबईपर्यंत. आणि फक्त हे लोकच नाही, गुरं ढोरं लेकरं महिला ह्या सगळ्याच. माझ्यासोबत काही लोक आहेत, आपण त्यांना जाऊन घेऊ. काय होती आजची नेमकी बैठक झाली आहे, काय झालं आज नेमकी ही बैठक वगैरे पार पडली, काय बैठकीत काय झालं नेमकं? सर्वप्रथम माझा सर्वांना जय भीम, जय लवजी, जय अण्णाभाऊ. आज आम्ही बीड शहरामध्ये अबकड वर्गीकरण समर्थनामध्ये सर्व मातंग समाजाचा एक ग्रुप तयार केलेला आहे. आणि या आजच्या बैठकीला आम्ही सर्वानुमते असं ठरवलं आहे की ज्या आमच्या अण्णाभाऊ साठेंनी ज्या सर्व महाराष्ट्रातील आपली जी लाडकी मुंबई आहे ती मुंबई महाराष्ट्रात राहावी यासाठी अण्णाभाऊ साठेंनी मुंबईमध्ये जाऊन आंदोलन केलं होतं. त्याच धर्तीवरती आम्हाला अबकड आरक्षण लवकरात लवकर लागू करावं. आणि जे आमच्यातील जे 59 जातीमधील जे लोक आहेत ज्यांना आत्तापर्यंत आरक्षणाचा लाभ मिळालेला नाही, अशा सर्व लोकांना ते आरक्षण लागू करून माननीय सरकारने, मुख्यमंत्री साहेबांनी त्याचा आदेश काढून ते लवकरात लवकर जाहीर करावे यासाठी आम्ही मुंबई येथे मोर्चा काढून माननीय मुख्यमंत्री साहेबांना असं ते निवेदन देणार आहोत. अजून काही लोकांना पण माहीत नाही राहतं की अबकड वर्गीकरण वगैरे काय नेमकं हे सगळं. अबकड वर्गीकरणाचा जो मुद्दा आहे तो संबंध 341 जातीमध्ये 341व्या कलमामध्ये जे नमूद केलेलं आहे की त्या 341व्या कलमामध्ये 59 जाती नमूद आहेत. पण योगायोगाने पर्यायी बी असा राहिलेला आहे की या 341व्या कलमामध्ये 59 जाती असतानासुद्धा एकतर जे धर्मांतरित बुद्ध आहेत यांचा याच्यामध्ये समावेश होऊ शकला नाही, कारण तो एक समूह आहे. पण घटनेमध्ये याचीही तरतूद आहे की त्यांचा समूहसुद्धा याच्यामध्ये समाविष्ट व्हायला पाहिजे होता. आणि आज घडीला जे जातीचं अबकड आहे हे केव्हा झालेलं आहे, कारण याच्यामध्ये जे नंबर दिलेले आहेत की 46 क्रमांकाची जी जात आहे ती मातंग आहे, 37 क्रमांकाची जी जात आहे ती बुद्धाची आहे, म्हणजे धर्मांतरित बुद्ध किंवा महार जातीची आहे. ह्याचं अबकड झालेलं आहे. पण आत्ता एका गोष्टीचं जे 13% रिझर्वेशन हे 59 जातीमध्ये समाविष्ट आहे, याचं न्याय वाटप होण्यासाठीची ही लढाई चालू आहे. म्हणजे की जे काही शोषित उपेक्षित जमाती आहेत यांना या समाजाच्या मेन स्ट्रीममध्ये आणण्यासाठीचा हा प्रयत्न आहे. म्हणून हे जे रिझर्वेशन आहे 13%चं हे काही जातीचं वर्गीकरण नाही. जातीचं वर्गीकरण तर केव्हा झालेलं आहे त्याचा प्रश्नच नाही. इथं प्रश्न उपस्थित असा होतो की जे 13% रिझर्वेशन कॉन्स्टिट्यूशनमध्ये नमूद केलेलं आहे त्याचं न्याय वाटपासाठी मातंग समाजाची ही लढाई आहे. कारण बाकीच्या जातीचा जर अभ्यास केला तर कुठंतरी ह्या जाती थोड्याफार प्रमाणावर त्यांच्या स्वबळावर तयार झालेल्या आहेत. पण आता जी उपेक्षित राहिलेली जी जमात आहे, म्हणून याच्यामध्ये बाकीच्या जमातीकडून आम्हाला डिस्क्रिमिनेशन म्हणजे पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशनची अपेक्षा आहे. म्हणून या प्रवाहात जर बाकीच्या जातीला समाविष्ट केलं तर इथं कुठंतरी न्याय आणि समता किंवा घटनेमध्ये कॉन्स्टिट्यूशनमध्ये ज्या काही गोष्टी दिलेल्या आहेत त्या अंमलात येतील असं मला वाटतं. आजही तुम्ही मोर्चा वगैरे काढला होता. बीडमधून पायी जायचं आहे मुंबईला, जाणार कसं काय? सर्वांना घेऊन आम्ही पायी जाणार. लेकरं बाळं बाया पोरं सगळे घेणार, कारण ही शेवटची लढाई आहे. कोर्टाने दिलेला निकाल आहे. आणि ह्या लोकशाहीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे घटना लिहिली त्या घटनेला मॉडरेटर केलं आहे सुप्रीम कोर्टाने. ह्याच्यामध्ये काही वेगळं केलेलं नाही. जे पूर्वीचे त्याच्यामध्ये जातीसाठी जे आरक्षण दिले त्यांनी 13% आरक्षण दिले ते जातीचे लोकसंख्येवर आधारित त्याचं डिवायडेशन करून लोकांना त्याचा लाभ मिळाला पाहिजे. आता काय इथं मोजके लोकच ह्याचा लाभ घेत आहेत, जो सक्षम आहे. आणि ज्याच्याकडं साधनं नाहीत त्या लोकांचं काय आहे? ज्यांच्याकडे साधनं आहे तेच साध्य करतात. जोपर्यंत आम्हाला साधनं निर्माण होत नाहीत, घटनेनं आम्हाला मूलभूत अधिकार दिलेला आहे शिक्षणाचा. आज शिक्षण हे किती महागडं झालेलं आहे, आम्ही ते घेऊ शकत नाही. म्हणून आम्हाला त्या घटनेमध्ये जो मूलभूत अधिकार आमचा राईट टू एज्युकेशन आहे, राईट टू वोट आहे, राईट टू वर्क आहे, तशा पद्धतीने आमचं राईट टू एज्युकेशन असा मिळावा, मोफत शिक्षण मिळावा, दर्जेदार शिक्षण मिळावा. आणि आम्हाला आमच्या जातीच्या निकषा ज्या लोकसंख्या आहे त्या निकषाचा जेवढा वाटा आम्हाला मिळेल तो न्याय वाटा
नक्कीच द्यावा. सुप्रीम कोर्टाने आमच्या बाजूने निकाल दिलेला आहे. आज ना उद्या मुख्यमंत्रीसुद्धा हे ते त्याला फॉर असल्यासारखे दिसत आहेत. जर ते करण्यात झालं तर आम्हाला शेवटची लढाई लढण्यासाठी शेवटी मुंबईला आझाद मैदान हे आमच्यासाठी आझादीसाठी आझाद मैदानावर आम्हाला जावं लागणार आहे. बाकी काय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान आहे, डोक्यावर घेऊन जाणार काय? बाबासाहेबाचं संविधान, बाबासाहेबांनी दिलेलं या देशाला काय, या अख्ख्या जगाला एक मोठी घटना दिलेली. या बाबासाहेबांनी दिलेली घटना जगाभरात प्रसिद्ध असताना जगाला असलं कॉन्स्टिट्यूशन कुठंही भेटलेलं नाही. त्या बाबासाहेबाला सोडून आम्हाला जमणार नाही. हे देशच काय, अख्ख्या मुलाबाळाला आम्हाला बाबासाहेब सांगावं लागेल बाबासाहेबाचं संविधान काय. आणि आम्हाला जो अधिकार भेटायला लागला आहे अबकडचा, तो बाबासाहेबाच्या संविधानामुळे भेटायला लागला आहे. अण्णाभाऊंनी जी महाराष्ट्रासाठी लढाई केली, महाराष्ट्राचा जो पोवाडा गावला, जी छबी गायली, तर अण्णाभाऊचा आजही एक प्रश्न उपस्थित राहिलेला आहे. आज बी महाराष्ट्राने तो प्रश्न निकाली काढलेला नाही. बेळगावची परिस्थिती बघा, बेळगाव आज बी महाराष्ट्रात आहे की कर्नाटकात आहे, हे अण्णाभाऊचा प्रश्न तर उत्तर या सरकारला देता आला नाही. बाबासाहेबाचं कॉन्स्टिट्यूशन आम्ही डोक्यावर घेऊन जाणार आहेत. बाबासाहेबाच्या संविधानामुळेच आम्हाला या अबकडचा अधिकार आहे आणि बाबासाहेबाशिवाय अबकड होणार नाही. म्हणून बाबासाहेब काय कुणाची मक्तेदारी नाही, निळ्या झेंडा काय कुणाची मक्तेदारी नाही. जय भीम हा आमचा हुंकार आहे आणि त्या हुंकाराबरोबर आम्ही महाराष्ट्रभर मातंग समाजाला जागा करून या मुंबईच्या ठिकाणी आझाद मैदानावर आम्ही सहकुटुंब सहपरिवार खूप मोठा मोर्चा, मातंग समाजाची भविष्यातली लढाई अशी कधी झाली नसेल, ना होणार नाही, असा भव्य मोर्चा या धर्तीवर आम्ही या महाराष्ट्रामध्ये मुंबईला काढणार आहोत. माझी महिना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती एक कायली. त्या भाऊंची अन्वय इथे 8 दिवसात जर का हे नाहीच लागू झालं, फक्त माणसंच नाहीत, गुरं ढोरं महिला लेकरं सगळेच जाणार आहेत चालत. आता सरकारला मला वाटतं 8 दिवस तरी झोप येणार नाही. त्याच्यामुळे लवकर या सरकारने यांची मागणी मान्य करावी. कॅमेरामॅन मुकुंद चिंचकर सोबत मी बालाजी शिंदे, लोकाशा TV बीड.